आता जेव्हा आम्ही गावाकडे आलो नाही तेव्हा आमचं मैलार मल्हारचं दर्शन करणं हे घडतंय. सो आज आम्हाला तिकडे जायचं होतं म्हणून मी तर छान माझं आवरले. त्याच्यानंतर लालीला पण रुक्माई सारखं छान तिला रेडी केले. इकडे 1 तास बसचा वेट केलो तेव्हा कुठं जाऊन बस आली आणि बस आली की झालं दोघी पण लेकी गुडूक मन झोपी पण गेले. चला आता मैलारला तर आलो पण तिथे गेल्यावर कळलं की इथं नुसतं पाऊसच जारी आहे. आमच्या गावाकडे तर पाऊस नाही म्हणूनच इथलं प्लॅन केलतो. चला मंदिरला जाजोपतर काय होतंय बघायला येते म्हटलं पण तिथं जाजोपतर नुसतं पाऊस होतं. गुंडवामध्ये जाऊन दर्शन करायला सुद्धा मला भे वाटलं होतं कारण वरून पाऊस आणि भीड पण कमी होती आणि मंदिरमध्ये पण फक्त आमच्यासारखे 4-8 जग होते तिथं. आता हे पाऊस तर त्याचं काम करतच होतं. चला आपणच वेट करायचं थोडा वेळ पाऊस कमी होते काय की म्हणून तिथं बसूनच आपला प्रसाद वगैरे खाणं चालतं. चला जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हाच आम्ही बरे गेलो. थोडीशी जे काही खरेदी करायची होती आणि ही विठ्ठल रुक्मिणी बघा छोटीसे इतकं छान होते नाही. चला अशीच थोडी बहुत शॉपिंग झाली. त्याच्यानंतर इतकं जोरानं पाऊस झाला नाही म्हणजे आम्हाला बाहेर जायलाच वाट नव्हतं म्हणून तिथंच थोडीशी खरेदी म्हणजे उगाच नुसतं बघणं चालतं. चला तेवढं सगळं तर झालं आणि पाऊस कमी झालं म्हणून आम्ही लगेच आमच्या घरची वाट धरलो. सो तुम्ही पण इथले खंडोबाला आलात का आणि बिदर भालकी साईडच्या आहात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा गावाला आल्यावर कळलं की इथं तर एक पण थेंब नाही आणि असं होतं आजचा दिवस. बाय.